मगाशी मिलेट्स बद्दल तुम्ही उल्लेख केला तेव्हाच रानभाज्या याबद्दल बोललात, तर त्या किती महत्त्वाच्या आहेत आणि आजच्या पिढीला या भाज्यांची माहिती कमी आहे, त्यामुळे थोडीशी त्याबद्दलही माहिती द्या. रानभाज्या खूपच महत्त्वाच्या आहेत. म्हणजे जेव्हा आपण स्थानिक भाजीपाल्याचा आपल्या अन्नामध्ये स्वीकार करा म्हणतो, त्याच्यामध्ये रानभाज्या खूप महत्त्वाच्या आहेत. नावामध्येच येतं, रानावनामध्ये कुठेही सहज स्वतःहून उगवून आलेल्या भाज्या त्या रानभाज्या. त्या शेताच्या बांधावर येतात, अगदी रस्त्याच्या कडेला, रेल्वे लाईनमध्ये सुद्धा अगदी सहज उगवून आलेल्या 2 ज्यामध्ये जागा असते, त्याच्यामध्ये पण पटऱ्यांच्यामध्ये ह्या उगवून येतात, स्वतःहून उगवून येतात. यातल्या बऱ्याचशा ज्या भाज्या आहेत त्या मुळात तण आहे, आपल्या शेतामध्ये वगैरे सुद्धा उगवून येतात. तर काही त्या भागामध्ये स्वतःहून अशा ह्या उगवून येत असतात. याला पुन्हा एकदा आपण जेव्हा ऑर्गॅनिक हा जेव्हा बाजारातला परवलीचा शब्द झालेला आहे, तर त्याच्यामध्ये कोणी त्या खास बियाणं बाजारातून आणून ते विकत घालून तिकडे टाकत नाहीये, कोणीही त्याला खत घालायला जात नाहीये. आता आपल्या शेताच्या बाजूला आहेत, तर आपल्या शेतातलं काय मिळत असेल थोडंफार तर मिळालं. अदरवाईज कोणी त्यांची खास निगराणी राखत नाही, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक फवारत नाही, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या वाढतात. या रानभाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जीवनसत्व, खनिज आणि अँटीऑक्सिडंट्स म्हणजे जी आपल्या शरीराची झीज भरून काढण्यासाठी आवश्यक अशी पोषण मूल्य असतात, तर ती ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणून ही जरूर रानभाज्या वेगवेगळ्या आहे. म्हणजे पहिला पाऊस झाल्याबरोबर आलेली शेवळं आहेत, इथपासून ते लोकांमध्ये अगदी लोकप्रिय आणि माहिती असलेलं म्हणजे तेरळू असेल, किंवा टाकळा असेल, फोडशी असेल, भारंगी, कुडा, कुड्याचे शेंगा, कुडाची फुलं, इथपासून वेगवेगळ्या रानभाज्या म्हणजे प्रत्येक भागातल्या वेगवेगळ्या म्हणजे रानभाज्या त्या आहेत. स्थानिक आहेत जास्त स्थानिक आहेत, करून. स्थानिक आहेत. तर ह्या रानभाज्या आपल्या शहराच्या थोडंसं बाजूला जरी आपण गेलं तरी एखादी ओसाड जागा पण असेल ना, ते तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर उगवून येत असतात. तर त्या म्हणजे आता मी जसं सांगितलं ह्यातल्या बऱ्याचशा ज्या भाज्या आहेत त्या आपल्या शेतामध्ये तण म्हणूनच यायच्या. तर जेव्हा शेतात गेलोय, भांगळणी केली, म्हणजे अजूनही कोकणामध्ये जिथे आम्ही हे भातशेतीची बियाणी तयार करत असतो, तर तिथे एक आजी बसलेल्या असतात. तर त्यांचं काम तेच असतं की भांगळणी करून जे तण आलेलं आहे ना, त्यातलं खाण्यायोग्य वेगवेगळं काढून त्याचं वर्गीकरण करायचं. अच्छा. म्हणजे ते जे काढतात, तण काढतात, ते काढून तिच्या पुढे टाकतात आणि ती ते बघते की खाण्या, मग हे आकूर आहे, हा थर्मर आहे, हा कवळा आहे, असं ती वेगवेगळं करते. ही जाण तिला तिला आहे आणि त्यांच्याबरोबर वयपरत्वे आम्ही पण, आलेली आहे. हो, ती इतके वर्ष आधी करत होतो, आता तिच्याच्याने ते वाकून काढणं बिणणं होत नाही. हो. तर ती बाई बसून हे काम करते आणि हे खूप कॉमन होतं पूर्वी आपल्या शेतामध्ये, की मग आजच्या बसून हे काम करायच्या. मग काही त्यातला भाग काही गाईगुरांना खायला देणं वगैरे, म्हणजे वाया काहीही जात नव्हतं किंवा डायरेक्ट विडीसाईड मारून सगळं मारून टाकलं तर असं हे होत नव्हतं. तर ह्याच्यामध्ये ह्या भाज्या सगळ्या निघतात अशा, आणि मग त्या घरी जाऊन त्याच बनवायच्या आणि खायच्या, कारण म्हणजे पाऊस हा आहे खरं भरपूर. तर एक आपल्याला सहज मिळालेला खजिना आहे.